नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मिक्सरचा वापर न करता, हात खराब न करता, काळा न पडणारा सुमधुर असा एकसंध आमरस कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर इथे बघा, मी 5 हापूस आंबे घेतलेले आहे आणि हे 1 तासभर मी पाण्यामध्ये ठेवलेले आहे। यामुळे काय होतं, यातला चीक आहे तो बाहेर पडतो आणि जी धूळ असते किंवा कार्पेटने हे पिकवलेले असतात, पावडरने पिकवलेले असतात, ही पावडर सुद्धा निघून जाते, पावडरचा वास निघून जातो आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला यावरती पाणी टाकून स्वच्छ असे चोळून धुवून घ्यायचे आहे। खूप दाबून धुवायचे नाही, वरचेवर असे चोळून धुवायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यानंतर हे कोरडे करून घ्यायचे आहे। बघा, अशा पद्धतीने कोरडे करून घ्यायचे। आता आपण आंबे सगळे पुसून कोरडे करून घेतलेले आहे। त्यानंतर इथे देठाचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहे। अशा फोडी सगळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहे। तर इथे सगळ्या आंब्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहे। ज्यावेळेस आंबा आपण कट करतो त्यावेळेस कोईपासून घासून कट करायचा, म्हणजे ह्या कोईला अजिबात गर राहत नाही। तर आता आपल्याला आमरस बनवायचा। आपण मिक्सरचा वापर करणार नाही किंवा हात सुद्धा आपण भरवणार नाही। तर त्यासाठी इथे मी वापरलेले आहे फक्त आणि फक्त आपल्याला 5 रुपयाच्या वस्तूपासून आमरस बनवायचा आहे। तर तुम्ही कोणत्याही प्लॅस्टिक हाऊसमध्ये जर गेला तर तुम्हाला ही वस्तू अगदी मिळून जाईल। तर बघा, इथे मी ही भाजी धुवायची जी जाळी असते ती जाळी घेतलेली आहे आणि ती फक्त आपल्याला यावरती ठेवायची आहे। आणि जी आपण आंब्याची फोड घेतलेली ती फोड फक्त घेऊन यावरती ठेवायची आणि त्यानंतर फक्त आपल्याला अशा पद्धतीने घासायचं आहे। घासल्यामुळे काय होतं, यातली जो गर आहे तो गर सगळा प्रेस होऊन खाली जातो आणि आपल्याला आमरस गाळण्याची सुद्धा गरज पडत नाही। खूप सोपी पद्धत आहे। तुम्हाला जर माझी ही सोपी पद्धत जर आवडली तर सबस्क्राइब जरूर करा आणि कमेंट करून मला सांगा ही पद्धत तुम्हाला कशी वाटली। तर बघा, अजिबात याला गर राहत नाही। तर अशा पद्धतीने आपण सगळ्या फोडी यावरती घासून घेऊ। अशा पद्धतीने जोरात फिरवून घ्यायचं आणि आपला हात सुद्धा भरत नाही। सगळा गर इथे मी काढून घेतलेला आहे। तर इथे बघा, मी सगळ्या फोडी घासून घेतलेल्या आहे आणि हात सुद्धा भरत नाही। यामध्ये थोडीफार जी दशी असते ती सुद्धा राहत नाही। आणि खाली बघा, ज्या पातेले घेतलेलं त्या पातेल्यामध्ये एकदम सुमधुर असा आपला आमरस तयार झालेला आहे। आता हे सगळं आपण काढून घेऊ। खूप जास्त काही राहत नाही आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आमरस इथे तयार झालेला आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड आणि त्यानंतर आंबा किती गोड आहे, आंबट आहे त्यानुसार आपल्याला साखर घालायची आहे। इथे मी अर्धी वाटी साखर घालणार आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। साखर विरघळून घ्यायची आहे पूर्णपणे। आता आंबा बाधू नये म्हणून यामध्ये आपल्याला दूध घालायचं। इथे माझ्याकडे मी दूध घालणार नाही, मला दूध आवडत नाही। तर पाणी अजिबात घालायचं नाही, कारण उन्हाळा आहे आणि काहींना आमरसाने त्रास होतो, पाणी घातल्यामुळे त्रास होतो, पोटदुखीचा त्रास होतो, जुलाबाचा त्रास होतो। त्यासाठी पाणी हे अजिबात वापरायचं नाही। तुम्ही दूध इथे वापरू शकता, त्यामुळे आमरस अजिबात बाधत नाही। आता ही साखर आपण पूर्णपणे विरघळून घेऊ। आपण साखर टाकलेली ही साखर सगळी विरघळलेली आहे आणि आपण हात न भरवता, मिक्सरचा वापर न करता इथे सुमधुर असा आमरस बनवलेला आहे। तर तुम्हाला ही आमरस बनवण्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा। आणि आता अक्षय तृतीया आलेली आहे आणि स्वयंपाक करायचा असतो, आमरस बनवायचा असतो, आमरसाचा नैवेद्य दाखवायचा असतो। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही आमरस जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।